पण एक म्हाका आज वाईट वाटलं जरा बुवा, आता टेन्शन इल्ला म्हाका जिल्ह्यात. तिने म्हाका आज बेसूर म्हटल्यान, आबा माझी वारी रद्द नाही ना करूचस तू. हा? तर काय करू, अजून 4 दिन म्हणता. बेसूर बुवा खयच्या, म्हणजे तुम्ही काय सिंधुदुर्गातले केडुस्कर बुवांचं अध्यक्षपद तुमका होया. मग काय विषय, तुम्ही बेसूर खयच्या मुद्द्यावर बोलता. आम्ही तुमका कधी बुवा नावं ठेवली. तुम्ही पेटी चांगली वाजवता, ठीक आहे ना. तुम्ही आमका मगाशी सांगत होतास राजस्थानला वाळूवर जावा म्हणून. थंय पण बुवा ना एक धंदो होऊ शकता. गळ्यात जर पेटी बांधलास ना आणि स्वर आहे ते सुंदर काढलास, तेव्हा शपथ सांगतोय सुरावट तुमची एवढी कोणाची नाही सिंधुदुर्ग. म्हणजे राजस्थानात पण आपण पेटीची सुरावट दाखवूया नेऊन. तुम्ही चला बरोबर. तू पद्धतशीर काम केलंस. कुत्र्यावर गेलंस काय, कुत्र्याचा मोठेपण सांगलंस मगाशी. तो यो पंढरीच्या वारकरी जबरदस्त सांगलं असतं. म्हणजे काय झाला, तू थोडंसं लूज पडलेलं 2 बुवांच्या मधीच, पण तू उलटा सुलटा राजकारण करून पद्धतशीर अगदी मार्गावर येईल. तेव्हा शपथ सांगतोय. मी रोकटोक बोलते म्हणून मंडळी वाईट आहे, बाकी काय नाही. तरी पण मग टेन्शन आता येईल ना, माझे कार्यक्रम रद्द झाले तर आता मी खाऊ काय. नाही आता बेसूर झालंय म्हणतात ना. आज म्हणजे आजच्याच वारीत फक्त बेसूर झालंय मी. म्हणजे ह्याच्यापूर्वीचे तुझे शब्द गुंडू सावंत साक्षी का, वामन खोपकर ऐक, आता ऐक जरा तू शांतपणे. मी मगाशी सगळे घाव सहन करत होतोय. हा, वामन खोपकर, विजय परब यांच्यानंतर सध्याच्या या युगामध्ये संदीप लोके यांचं नाव पहाडी आवाजामध्ये माहीर आहे. हे शब्द तुझे न सत्य. मग आज असत्य कसा का, तुझ्या मरमार ठोके घातले तेव्हा असत्य झाले काय ते. ह्या कलियुग ह्याच आज. म्हणजे मंडळी मी तुम्हाला एक साक्ष देऊन सांगतो या सातेरी आईला. मी विनोद चव्हाण बुवांना कधीही दुखावलं नाही माझ्या 21 वर्ष 22 वर्षाच्या कारकिर्दीत. कधीच नाही दुखावलं. कारण मी जो बुवा भजन चांगलं करतो त्या बुवाला बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. मगाशी त्यांनी सांगितले वाघांचो वाघ तुमका दोघांका हैराण करता. अरे पण आम्ही पण टप करतो ना त्या वाघात, म्हणून तर आमका त्यांच्या बरोबर बसवतात. तू बस, तुझी लेवल काय करून ठेवीत ती बघ. तेवढं नाही सोप्या त्यांच्या बरोबर बारी करणं बुवा. अरे बतावणीचे बादशाह ते त्यांना अध्यात्माचा नॉलेज ह्याच्यापेक्षा फक्त प्रोनाऊन्सिएशन म्हणजे बोलण्याची पद्धत ती ह्याची चांगली आहे. आणि ह्या मी रोकटोक बोलते म्हणून त्यांना पण वाईट वाटतला थोडासा, पण ह्या सत्य हा. पण त्यांना अध्यात्माची माहिती त्यांना पण हा. असू दे, कळी लावूचे धंदे बंद करा रे. अजी नारदाची गादी आहे ना, पण नारद मुनी तुम्ही बना नको आता. तू फक्त माका 2 गोष्टीचो एक 2 दिवसात तुका फोन येत. गुंडू सावंत साक्ष असत की मनारे तण मन लावून कर भजन रे हा गजर कोणाचा आहे. 2 दिवसात तुला फोन येईल बुवा. म्हणजे माका पण त्याचं सोक्ष मोक्ष. आमचे कोणतरी गुरुजन आमका सांगतात की तो आमचो हा, आणि तुम्ही सांगतात आमचो हा. आम्हाका माहिती नाही. आमका कोणतरी मोठे सांगतात तो आपलो हा म्हणून आम्ही गातो. तर नक्की तो 2 दिवसात तुमका फोन येत. यस नाही तर नो. कारण मी पण भांडतलोय. कारण या एवढ्या भजनी श्रोत्यांच्या समोर जर माझो काहीतरी इगो जर दुखावत असाल तर माका त्याचं सोक्ष मोक्ष लावू पडू. हा, 1997 साली कणकवलीत तुमच्या गुरुमाऊलींनी गजर म्हटल्यानी, ठीक आहे. आणि जर त्यांचं असत तर 100% ते पण चिंतामणी म्हणजे माझे गुरुजीच असत या मताचं मी असोय. कारण 8 तालात नोटेशन कशी बांधावी ही चिंतामणी बुवांकडूनच शिकावी. पण नक्की बाप कोण तो कळावं. आता थोडक्यात तुम्ही काय करतास, परशुराम बुवांची केंड करतास. मग अशी छंगित आनंद ही केंड नाही तर बुवा काय आम्हाला सांगा तुम्ही. तुम्ही आता एक सुज्ञ भजनी बुवा असं आजच्या दिवसात तरी तुमका मानतोय. भविष्यात मानेन की नाही तर सांगता येत नाही. कारण आम्ही जर असे टिवले बावले करीत राहिलो तर आमका कोण बोलवूचा नाही. आपला जो स्वभाव हा ओरिजिनल त्याच पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकत. बरोबर आहे ना. तर ते संगीत म्हणजे तुम्ही थोडेफार परशुराम बुवांका पण आता कमी लेखूक लागलास. आणि ह्या युट्यूबवर जाऊ का मी जा बोलतोय इथं. म्हणजे मगाशी तुम्ही संगीत आनंद द्यायचं ते काय व तू का नाही म्हटलंस रे एकदा तरी नोटेशन एवढा सुंदर नाही काय ता. आणि आज मी म्हटलंय काय ता, आज मी म्हटलं का. मग माका ते परत वन्स मोर का त्या नोटेशनला येतं. तुझ्या आयुष्यात खायच्या नोटेशनला वन्स मोरीला सांग तू बनवलेल्या काय येईल. हा नाही नाही, ह्या तुझी घमेंडा ही घमेंडा तुका स्वरावरची काय ह्याची जाळवतं ना त्याची घमेंडा तुका. माणसाक अभिमान असूचो पण त्याचा उन्माद असू नये. आणि तो तुका उन्माद हा लक्षात ठेव. मी आयुष्यात तुका कधी बोलले नाही, भविष्यात बोलाल ह्या पण मी सांगू शकत नाही. पण कोणतरी तुका भेटलो काय तुझं इगो दुखावता. आम्ही तुका सगळ्यांनी छानच म्हणत राहायचं काय रे. आणि मगाशी तू भजनातून काय दिलं,
बघा तुम्ही ह्या बुवाचे शब्द कायम असतात, माऊली माऊली. म्हणजे लोकांना काय वाटतं किती सभ्य बुवा आहे हो. बरोबर ना, माऊली माऊली आदर वाटतो. आमका पण फोन केल्यानंतर कधी माऊली बरे आहात ना, पण त्याच्या तोंडात काय युगांडा, शेटांचा शेट. खायच्या भावनेतून बोललं असतं तर सातेरी ऐक सांग. मग अशी विमल हलवलं असता, तू असा पण हलवू शकलं असतंस ना, असं पण हलवू शकलं असतं. मग नेमके जागेवर बघून तुका कसा हलवूची सुचला रे. मग ही तेव्हा तुझी माऊली खैर होता. हा अरे अरे आमका कळताना विमलच्या जागेवर RMD पण असा हलवूचा असता. मग विमलच कसा हलवलंस तू. नजर नाही हलवलं, मी नजर खाऊन मोकळं झालं. पण बुवा ह्या तुझ्यासारख्या कलावंता एक वेळ आमका दोघांका ना काही बुवाणी नालायक ठरवलेला, लक्षात ठेव, नालायक ठरवलेला. पण तुका लोकांनी वाईट कोण तुका म्हणत नाही, तेव्हा तुझ्या मुखात असले घाणेरडे शब्द जेव्हा येतात ना तेव्हा लाज वाटतं रे आमका. देवा शपथ आम्ही तुझा आदर्श करतो. आज काहीतरी पेटीची कला जर शिक, आज म्युझिक तुझी मी मारते ना तुझ्याकडे चांगली आहे म्हणून मारते रे. बेसूर असती तर नाही मारला असतंय. काय रडतलो नाही माका. चंद्रकांता या ठिकाणी आमचे आबा परब साक्ष असत. प्रश्न माका विचारले नी आणि त्या प्रश्नाचा उत्तर बुवा मी थंय दिलंय की नाही तेवढा सांगा तुम्ही. तू दोन्ही बाजून माल हलवू नको हा कुठल्या, तुका सिरियस सांगतोय. मगाशी तो बोललो बरोबर, अरे रोकटोक बोल ना, त्याच्यासाठी तू प्रसिद्धच ना. ह्या माका असला आवडत नाही. दोन दगडात पाय आम्ही ठेवले, ह्यांनी त्या वेळात ठेवलेले, तेव्हा तुका तुझा तोंड धरलेला. नाही माका त्या विषय माऊली तुम्ही त्या बुवांची चाहते असाल, माझे सुद्धा हे चाहते असत. विषय तो नाही समजला. तुमचे त्यांचे 100 असले तर माझे 1-2 तरी असतले. हा तर विषय तुम्ही समजून घ्या. त्यांनी काय सांगितले, सामेरी राग विचारलेली माका आमच्या वागदेकर बुवानी. आणि मी या सरस्वतीक हात लावून सांगतोय ना, मी त्याची तयारी करून इल्लय त्या वेळा. आबा तुमका पण सांगतोय, चंद्रकांता विचारल्याने त्याचा उत्तर दिलंय. आणि हेंका मी राग विचारलेलं त्यांनी त्याचं जौनपुरी खयचो तो कर्नाटकी हा असा उलटा सुलटा उत्तर देऊन तो मारून नेलेले. तुम्ही ह्याच्यातली बारी ऐका ना त्या केरवड्याची. म्हणून माका सांगायचा कोण हय परिपूर्ण नाही ह्या जगात. मी तर अर्ध्या हळकुंडानच पिवळं झालेलो आहे. मी प्रत्येक बारीक सांगतोय. पण ह्याचा अर्थ असो नाही की विनोद चव्हाण परिपूर्ण असा ह्या क्षेत्रात. तुम्ही आता मगाशी राग खयचो सांगितला, स्त्री राग का आपला ह्यो खयचो विचारले. 4 स्वरांचो राग. मका एक सांगा, सा ग म ध. ठीक हा, पुढचो स्वर सा येता. बरोबर बुवा ह्या तरी. आणि तुका हे बघ, तू काय तुझ्याकडे आसन सुद्धा ना नसल्यासारख्या करतोस. त्यांनी मगाशी सांगितले परशुराम बुवाकडे चिंतामणीकडे तू वाजवला, तुमच्याकडे ती कला अवगत होती. बरोबर आहे, म्हणून वाजवलास. हा काय कोणाचं हा नाही मी ता नाही बोलत, म्हणजे तुमका नॉलेज आला त्याच्यातला. मग माका आत्ता एक सांगा, कारण आज परीक्षा म्हटल्यावर तुमकाच मी माने. हा आरोह 4 अक्षर झाली आणि येते वेळी सा नी ध प म ग किती, मग 4 स्वर तुमचे रवले होय. म्हणजे काय तुम्ही नक्की म्हणायचं काय तुमका नंतर कशाला. मग तेव्हाच ते 4 स्वर तुम्ही 4 स्वरातच परत रिवर्स आलं पाहिजे होतं. या मताचा मी आहे. हा म्हणजे नाही ना, तो अभ्यास नसू दे, आमचा अभ्यास नाही आम्ही मान्य करतो. पण तुम्ही 4 स्वरांचा राग बोललात, आरोहात 4 आणि येताना 6 असा सांगलाच नाही. 4 स्वरांचा राग सांग. मी आपलं 4 स्वरांचं शोधतोय, माझ्या पुस्तकात नाही. कसो गावात तुम्ही फसवूचे धंदे केला असतो. बरं मी श्रुतिविलास पुस्तक आणले तर पूर्ण 350 राग काढले, त्याच्यात नाही खोय. उद्या बुवांका पण विचारे मी 4 रागांचं काय तर. कारण आता तो परशुराम बुवांका मानित नाही म्हणजे विजय बरबांका थोडंच मानतो लो. तो म्हणजे आता तू भीमसेन जोशी तुझ्या ह्यानीच गेले ते. बरं तुका माहिती आहे मी तुझं रिस्पेक्टच करते, पण माका तू बोलायला लावू नको. तुझा कमीपणा करून घेतलं. माका कमी नाही कोण म्हणताला, मी नालायकच होय, पण तू नालायक होतलच त्याच्यामुळे. आता टेन्शन मध्ये येऊ नको, हे गाव सोसूचेच तुका. हा महाराष्ट्र थुकलो आमच्यावर. अरे महाराष्ट्र नाही बुवा, त्या आईक स्मरून सांग. 1-2 बुवानी फक्त राजकारण केला होता, राजकारण आमच्या विरोधात. महाराष्ट्र थुकलो नाही. ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा 3 ते 4 फक्त भजन रसिक होते. 3 ते 4 बुवा साक्ष आहेत.
आणि मी बोललो ते फक्त व्हायरल झालं, त्याच्यापेक्षा 7 पटीने बुवा बोललेले ते नाही व्हायरल झालं. पण मला ते होऊ दे, तू चढवूचे धंदे करू नको, असू दे, हुशार असू दे, शेवटी ते राजकारण असतं. या भजनात तुका वाटलं का राजकारण नाही? अरे कोण कोणाक बघावता सांग. आज हे प्रत्येक जण म्हणता आज मी श्रेष्ठ. माका वाटतं आज विनोद चव्हाणने माका दुखवल्यात, तुका वाटतं आज संदीप लोके माका एवढ्या वर्ष हाताळीत होतो, आज माका त्यांनी दुखवल्यात. ह्यो म्हणता जग मारून हे दोघवले, माझा काम साधला. बरोबर तुका समजा भाया, मी तुझ्या त्या भावाक एवढं मानते आणि ते का मी प्रत्येक वेळी समजून सांगते आणि तुझं न्याय काय असतात ना मी त्याच्याकडे करतोय. आणि गुंडू बुवा पण काही 4 गोष्टी असतात ते त्याकाच म्हणती, कारण तू ऐकण्याच्या पलीकडे गेलं, ती सुरावट तुझी हाली चालाक लागली त्याच्यामुळे. कारण तुका ते सुरावट काढत असतात, तुका काय वाटतं माहिती आहे. आणि 25,000 ना आता रेकॉर्ड फक्त नका होय वाजून. आणि गुंडू बुवा खाली तुका मी जाताना जाऊच्या अगोदर दाखवते, लोकांच्या समोर तमाशा नको. आणि माका माझ्या जिवंत आईची शपथ घेऊन सांगते, जिवंत आईची रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तेव्हा हे खोटे धंदे आम्ही करत नाही आणि पैशासाठी हपापलेलो तर अजिबात नाही. परमेश्वराच्या कृपेने या हरिनामाच्या जोरावर खूप कमवला आणि मागणी पण हा तेवढीच भविष्यात. हा काय बोलतोय आता तू सांग, मगाचपासून खय होतं रे तू काय उगाच सिरियस जाता जाता करतो. मी बोललोय काय दिसतं, मगाची थैसून कोणतरी सांगता तुम्ही पुढे बोला. अरे तुम्ही एक प्रत्येकाने ते आत्मपरीक्षण करा ना. इथे कोण बारीला रंग आणतोय, कोण तेच मुद्दे घेऊन बोलतोय, कोण बाजूक दोघवल्यांचे मुद्दे बाजूक ठेवून अध्यात्मात घुसता. त्याच्याकडे पर्यायच राहू नाही दुसरं. कारण त्याका मी काय बोललोय ना तो माका बोलू शकत नाही, त्याका माहिती होता मी मरण काढतलोय आणि तो पण काढ. आणि तो तुका बोललो पण तू तेवढा त्याका टार्गेट नाही केलंस. आता मागाशी हलवल्यानंतर बघला आणि परत आता तुका आठवण झाली. हा हो काय बोलायचं. महाराष्ट्र बुवा तुका तो विषय नाही. आणि त्याच महाराष्ट्रांना आमका परत स्वीकारल्या, लक्षात ठेव. हा आता ह्या काय करतोय रे, कित्याक तू आणि कित्याक केले तो तकडे लांबसून मगाशी एका शिटी घातल्याने त्याला केवढ्याक पडली ती. हा नशीब तो थोडक्यात थांबलो, नाही तर त्याला नरकात पोचवले नसतो. हे तुमका माहिती नाही त्याचा स्वभाव. तो बाबा त्याच्या डेंजर. उगाच नको काय बोला. आता ह्या मी तुमका सांगते ना, ह्या मंडळाचे पैसे फिटलेले होत आणि जास्तीत जास्त पैसे तिन्ही बुवाने आपल्या पद्धतीने कार्य. तुमका वाटतं आता चव्हाण बुवांचे चाहते ते म्हणतले चव्हाण बुवाने आमच्या पेटवलेली, गुंडू बुवाचे होते थोडेसे म्हणतले आज गुंडू बुवान आमच्या अध्यात्म चांगल्या म्हणजे खरा. ते 7 पोरांचा 8 पोरांचा काय तर तू प्रश्न दुसऱ्यांकडून उत्तरा काढून घेतो. पण बलराम कोणतो झील होतो? कृष्णाचं. म्हणजे तो त्या 8त हा ना. मग मी काय म्हणते, आम्ही 8 सांग. बलराम आणि कृष्ण त्या देवकीचे आहेत ना. बलराम काय म्हणजे काय सांगा आधी मागा तुम्ही काय. मग याच्यात होतो तो नको ऐका माझा म्हणला काय तर आधी ऐका. तू खोटा पाडू नको. बलराम कृष्णाचा भाव हा नाही 8त. मग तू 7 होत ना खायचे ते बाकीचे. हा ते सांग पण काहीतरी खोटा सांगा नको. मी बघलोय सगळा विकिपीडिया चाळून बघलोय. हा बघ या ऐक तू ऐक खोटा बोला. विकिपीडिया याच्यात विकिपीडिया असता तर चाळून बघलोय. माका तो बलराम आणि कृष्ण दिसलो. आता तू म्हणतो तो 34चा का कोणतो दुसऱ्याचो हा. तू खायचे ते सांग. हा नाही तर पुढच्या बारी एक परत आम्ही उत्तर दिलेले तिसऱ्या जाऊन विचारू नको. हा तो ठाम राहू त्या भूमिकेवर सांगणार. आणि गुंडू तर सांगणार तर तू मान्य करतल, कारण अध्यात्माचा भाष्या तू यो म्हणजे इंदुरीकर महाराजांनी संन्यास घेतल्याने ह्यो सांगाक लागल्यापासून हा मान्य हो काय त्या परत हा ते सांगा तू काय जाऊन दे सगळा तुझा. आता मला हा आणखी एक त्यांनी सांगितलं की था गाणं खायचा जब तक सासे चलेगी. ओरोस मध्ये हॉस्पिटलमध्ये त्या खूप गाणं म्हटले. तुका लाज नाही वाटत? या विषयावर बोलाक लाज नाही वाटत? अरे लहान मुलांचे आई वडील गेले त्या ह्याच्यात कोरोनामध्ये आणि थंय गाणी वाजूक तू ऐकत गेलो. एखाद्या जन्मदात मूल असताना त्याचा बाप गेलो, ते का बाप खायचो तो आई आता खयची सांगतली. अरे खयचे विषय खकडे युगांडावाल्या. आणि भर काय त्याचं शब्दावर भर खायचा तो बघा. हा तू मोठ्यान म्हण ना, तुझं माईक चालू करूया. तू आणखी त्याच्या नादाक लागा नको. तो भरकाटलो आलिया
बक्षिसा वाजतंय आपला बक्षीस मंडप डेकोरेटर्स भाऊ मेस्त्री संदीप घाडी यांच्याकडून योगेशसाठी पुन्हा एकदा हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. एक बक्षीस ह्या रवला आबा परब, माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्ताने हे आबा परब यांनी तिला भेट म्हणून 100 रुपयांचं बक्षीस दिलंय. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे मंडळी, तराजू तुमच्या हातात आहे. घमेंड कुठल्या बुवाला किती झाली आहे, फक्त मला जर थोडाफार जरी गर्व किंवा घमेंड किंवा अभिमान किंवा काय असेल तर त्या सातेरी आईने इथून जाण्यापूर्वी तो नाहीसा करावा हीच माझी इच्छा आहे. बाकी काय मी जास्त हा बुवा काय मला बोललाच नाही, त्याच्यामुळे त्याच्या विषयावर मला आज जायचंच नाहीये. पोवाडा सांगितलाय पण एकवीरा आईचं एक बुवा आणि सुंदर आज मस्त म्हटलात बुवा. आई एकवीरा माऊली झाली कोल्याची सावली आम्हा कोली वाड्याच्या. बेसुरा रे काय हा सफेद 2ची पेटी घेऊन फिरणाऱ्या घेता महत्व काळाचा नाही. सफेद 2ची पेटी आणि ही स्टँडर्ड 2ची पेटी. हा या पेटीवर सलग 5 दिवस फक्त कार्यक्रम विनोद चव्हाण बुवानी करून दाखवावा म्हणजे हाडाची काढा आणि तुंतुना कसा होता ता काळा. अरे खाली कोण पण गाय ते पूर्वांग प्रधान राग असतात, खाली तुम्ही गाता ते आणि आम्ही गातो ते उत्तरांग प्रधान असतात. तुका काय याच्यातला माहिती आहे मला? तुम्ही झोंबा या काम्या तुझी स्टँडर्ड. अरे आपण आता भैरवी वगैरे गात असते वेळी या 2 पेट्यावरच गातो आणि महाराष्ट्र हलवतो. परत कोकणात येऊ नका म्हणजे आम्ही इथले राजा झालो. आम्ही तसे तुम्हाला राजा व्हायला देणार नाही आणि आम्ही दुबईमध्ये राहणार नाही. आम्ही येणार परत. तुमचा कांडाप पाडायला आम्हाला यावंच लागेल, नाही तर तुम्ही इथे. अरे तसं तुका आम्ही सोडूच नाही. आमचे जेनी नाथ सोडल्याने त्यांची काय परिस्थिती झाली आहे ती बघ. हा बाकी तुझ्या भजनात परत परत सांगतोय तुझे सुरावर टिकतं नावं ठेवू शकत नाही. तू थोड्या दिवसांनी गळ्यात पण सूर घालून फिर, आमका काय संबंध नाही देतो, पण आमका लोकांनी स्वीकारले. विषय संपलो. आज माझी आई बिदागी 10,000 तुझी किती आहे तो अभ्यास तू कर. तुझी सुरावड भारी आहे तर जावसर पाकिट मोजून बघी जर तो गप बसतलो ना. काय गुंड्या तू आपलं ये बाबा दरवर्षा तू बरोबर तुझं अस्तित्व टिकवलं. पुढच्या वर्षी बरोबर तू काय मी 100% सांगतोय विनोद. आपण किती भांडलो ह्यांनी स्थिर केल्या गुरुच्या आपल्या 100%. आणि ते का अनुचो मी सांगते अनुचो 4 गोष्टी तो आज पद्धतशीर काय ना काय सांगल्या त्यांनी म्हणजे ते. आणि आज जे सांगलं बुवा गोष्टी ना ते मला पटले तुझे. म्हणजे आज तुका मी नंतर खोटा म्हटलंय नाही बघ. तू म्हटलंय नाही तुका खोटा, पण काय वेळा माका वाटला तर मी बोलतोय स्पष्ट. पण आज तू सुंदर सांगितलं देवाच्या पण. म्हणजे गजर समोरचे बुवा जर आपल्यात बोलत नसतील तर कशा पद्धतीने तो रेटून नेवतो तो फक्त तुझ्याकडून शिकायचो. नाही चांगला हा त्याचा चांगला, पण तू म्हणशी तुझ्याकडे मी पटवून घेईन तर जमाचा नाही मला. हा हे बघ डबल टिबल टिळे लावले बघ. अय बघ कसं दिसतंय तो बघ. माझी कातडी बघ आणि तुमची दोघांची सुरकातलेली आहे ती बघा. कोण बारीक रे कोण बारीक खेनी बारीक. हा तुमचं हा असो स्टायमिनो माझ्या एवढं 7 सांगताय ना. रेग्युलर 6 कार्यक्रम करू शकतोय मी. तुम्ही करू शकतास. तुम्ही एकच. आई एक वीर विनोद विनोद जरा बघ रे बेसूर कुठे लागतोय काय बघ जरा. हा आणि हे गाणं मग तू या पेटीवर जरा म्हण. नाही तो परीक्षक हा केळुसकर बुवांच्या नंतर आम्ही अध्यक्षपद ह्यांकाच देणार. जो माझो शब्द हा सिंधुदुर्गात मी जय भांडणार विनोद चव्हाणलाच करा. अरे केळुसकर बुवा गातात आम्ही केले कार्यक्रम ना. आमका अभिमानच हा. आम्ही सांगतो ना आमच्या मागे मागे आमने सामनेच्या वेळी ठाम राहिले केळुसकर बुवा. 2 दगडावर पाय ठेवून नाही राहिले बरोबर. मग आमका अभिमानच झाला. मग तू असा दाखवतो की आमका त्यांची किंमत नाही असं थोडासा बुवा. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो तू आलेलास काय बुवा. आपण ते त्यांच्या वाजव काहीतरी होतं बघा मला. ऑर्गन बुवा त्यांच्याकडे 2 आहेत. तुझ्याकडे आहेत.
तू जाऊन येऊन थंय पण चुकी काढशी काहीतरी त्यांची पण. तुझा बाबा काय खरा नाही तुझे माझ्यासारख्या एका दुबईत जाणाऱ्या कलावंताची तू चुकी काढू शकतो. तू केळुसकर बुवांका मी ऐका त्यांची ना पंधुरातली बारी केळुसकर बुवांची यांची आज तो मोठे पण सांगतात थंय काय उदाहरणं केली ती. मग आपल्याला सगळं माहिती आहे आपण बोलत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची आपण. हा अकीन उघड ठेवलेली मागा दुसरं नशिबादी ते कर्म धर्म संयोग माका तिसरी मिळाली. नाही तर मी आपलं संतवाणी करणार होतो आणि हो हैराण करणार होतो माका. कसे फेरे असतात ते बघ. आई एकवीर माऊली झाली खोल्याची सावली आम्हा कोली वाड्याच्या हाकेला धावली. एकवीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर पंचम हा पंचम पंचम म्हणजे पण हा पंचम. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाली सज. पैसे बोलतात आपले पैसे कमी आपण कमी. विराटचा आवडता जबरदस्त. गजराचं ढोको कधी एकदा संपवतात वरच्यात ह्याच्यावरच असताना गजर पद्धतशीर. हो बरं त्या काय कमी वाजवता म्हणून कमी पैसे मिळतात. आमचं योगेश पण आता पद्धतशीर एकदम आणि आमचं भावेश पण आली काय काय बुवांगले मी बघतोय ना. ओ पहिल्या गजरात पण अर्धो तास होय. नको आपल्या दुसऱ्याचा आपण असतो ना आपण स्वतःहून आपण वाघ म्हणतोय का नाही. कोणीतरी आता ती बुवा आहे आपला विनोद पाळेकर बाळेची ऍड बघ जरा. त्यांना काय मी सांगा त्यांच्या घराकडे गेलो नाही. त्यांनी लिहिलेल्या 2 वाघांची टक्कर. तर मरत चेळी आहे त्याच्यात आम्ही काय करणार दळपळान. बघलंय तो दुबईचा जो शब्द बाहेर इलो आणि ह्यो जो काय हैराण करू लागलो सगळ्यांका सिंधुदुर्गात. चल्ले दुबई सुटलो म्हणता आम्ही. हे कोरोना होऊन मरत तरी लोक. पोहळा घेतोय फक्त सुरुवात पोहळ्याची घेणार कारण वेळ मी जास्त घेणार नाही कारण नंतर परत कार्यक्रम आहे त्यांचा. गो ब्राह्मण प्रतिपालक राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज की. अहो राजे हो जिर जी जी जी. मंडळी थोडा जागा त्या तू परीक्षकच ना ते काही विचार तयार केलाय तो नाही म्हणून जातो. स्वराज्याचं बांधू तोरलं संधी पावलं तोंडाला किल्ला घ्यावा जाव्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात. जिजाबाई वदल्या राजगडात. म्हणजे आपली अस्मिता आणि ती मोगलांच्या ताब्यात. बेनाम केला मातेला
परिणाम केला मातेला, आमंत्रण दिले सर्वाला, सगळे मावळे लागले कामाला, ते मालमामा होते मदतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत आला. परतीचा निरोप पाठविला हा तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. हो राजे हो गिरजी जी 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 जी. हो राजे हो गिरजी जी जी. तानाजीला हे कळतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला फल आणि बघा दिले वचन, आधी करू लग्न कोंडाण्याचं, नंतरच लग्न रायबाचं. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर बघा चालला. सूर्याजी बंधू जगतीला, शेलार मामा होते मदतीला. अंगरक चढवी गेल्याला, तास मारती बघा घोड्याला. जी जी जी. तास मारती बघा घोड्याला. जी जी जी. तास मारती बघा घोड्याला. सॉरी वेळ कमी आहे, नाही तर पूर्ण म्हटलं असता. पण पोवाडा कसा सादर झाला पाहिजे, आमच्याकडे काय पोचपावती नाही, पोचपावती तुमच्या हातात आहे. सन्माननीय राजू कासार यांच्याकडून आमचे पकवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा इथे जन्मला. भुवनी पण मगाशी पहिले 8